नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकण रेल्वे या भारतातील महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाबद्दल अभ्यास करणार आहोत। कोकण विकास महामंडळाची स्थापना 1990 ची असून हा प्रकल्प प्रत्यक्ष हस्तांतरित झालेला आहे 26 जानेवारी 1998 रोजी। कोकण रेल्वे म्हणजे काय? तर कोकण रेल्वे ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेली एक रेल्वे लाईन आहे, जिचा विस्तार महाराष्ट्रातील रोहापासून तर कर्नाटकातील मंगळूर पर्यंत आहे। कोकण रेल्वेचा विस्तार एकूण किती राज्यांमध्ये झालेला आहे? तर कोकण रेल्वेचा विस्तार हा भारतातील 4 राज्यांमध्ये झालेला आहे, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ। मंगरुळ लाईन ही केरळ रेल्वे मार्गाशी कनेक्ट झालेली आहे। कोकण रेल्वे उभारणीमध्ये जो वाटा आहे त्यामध्ये केंद्राचा वाटा हा 51% आहे, महाराष्ट्राचा वाटा हा 22% आहे, गोव्याचा वाटा हा 6% आहे, कर्नाटकचा वाटा हा 16% आहे व केरळचा वाटा हा 6% आहे। कोकण रेल्वे मार्गाचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? तो आहे कुरबुडे। याची लांबी एकूण 6.45 किलोमीटर असून रत्नागिरी शहरानजीक उक्षी व भोके या 2 रेल्वे स्थानकांदरम्यान हा बोगदा आहे। कोकण रेल्वे मार्गाचा सर्वात उंच पूल कोणता? पानवल, याची उंची 72 मीटर एवढी आहे। हा पूल रत्नागिरी व निवसर या 2 रेल्वे स्थानकांदरम्यान आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या अभ्यासपूर्ण माहितीपर व्हिडिओसाठी जॉग्राफी बाय दिलीप पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। थँक्यू।